Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बांदल गावामध्ये प्रियकरासोबत काढलेल्या खासगी फोटो प्रकरणातून एका तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयश्री बिरादार, वय 22 असं मृत तरुणीचं नाव असून तिचा साखरपुडा झाला होता. श्रीशैल बदनूर या तरुणाने जयश्री सोबतचे खासगी फोटो नवरदेवाच्या कुटुंबियांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबियांनी लग्न तात्काळ रद्द केल्याने जयश्रीला मोठा मानसिक धक्का बसला. समाजात मानहानी झाल्याच्या वेदनेतून तिने मदिना मस्जिद जवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या तिच्या आई सावित्री म्हणाल्या की ज्या श्रीशैलने माझ्या मुलीचा बळी घेतला त्याला तात्काळ अटक केली पाहिजे. त्याच्या खोडसाळपणामुळेच माझ्या मुलीने आत्महत्या केल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारचा नारी शक्ती वंदना कायदा हा भारतीय लोकशाहीसाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. सोमवारी बेळगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या कायद्यामुळे लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार असून राजकारणातील त्यांचा सहभाग वाढेल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, तसेच महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळेल असेही त्यांनी नमूद केले. 2028 पर्यंत पूर्ण अंमलबजावणीनंतर बेळगाव जिल्ह्यातून सुमारे 6 महिला आमदार निवडून येण्याची शक्यता व्यक्त करत विविध योजनांद्वारे महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपच्या शहराध्यक्ष गीता सुतार, उज्ज्वला बडवन्नाचे, शिल्पा केकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी गोकाकचे भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना सौदी म्हणाले की मी भाजपमध्ये जाणार असे सांगणारे लोक लवकरच जेडीएसमध्ये जातील. ज्यांच्याकडे काम नाही तेच अशा चर्चांमध्ये गुंततात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असून आधार नसलेल्या विधानांना उत्तर देण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून जारकीहोळी यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री निधीतून बेळगाव शहरातील मुजावर गल्ली येथे विविध विकास कामांना सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी प्रारंभ करण्यात आला. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते ड्रेनेज व पाण्याची पाईपलाईन तसेच रस्त्याच्या कामांना शुभारंभ करण्यात आला. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार असून स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. यावेळी वॉर्डाच्या नगरसेविका वैशाली भातकांडे, समाजसेवक सिद्धार्थ भातकांडे, इजाज इनामदार, इक्बाल मुल्ला, उमेश हट्टीकर, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच मुजावर गल्लीतील पंचमंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचं वय 92 वर्ष इतकं होतं. छातीत झालेल्या संसर्गामुळे 11 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, जिथे राजकीय नेते, सेलिब्रिटीज आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले आणि संध्याकाळी 4 वाजता विधींना सुरुवात झाली. त्यांच्या पश्चात मुलगा आनंद, सून आणि नात जनाई असा परिवार आहे.
प्रसंगी त्यांचा मुलगा आनंद यांनी त्यांना मुखाग्नी दिला. हजारो गाणी विविध भाषांमध्ये गायलेल्या आशा भोसले यांच्या निधनानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असून देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री तसेच देश-विदेशातून महनीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव शहर व तालुक्यात 14 एप्रिल रोजी दारू विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी जारी केला असून मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 6 ते रात्री 12 या कालावधीमध्ये सर्व दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब तसेच हॉटेलमधील बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच KSBCL डेपोमधून होणारा दारू पुरवठाही पूर्णपणे थांबवण्यात येणार असून संबंधित उत्पादन शुल्क व पोलीस अधिकाऱ्यांना अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वन विभागाने काकती वनक्षेत्रात बेकायदा निलगिरी झाडांची कत्तल करून वाहनातून चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. बेळगाव जिल्हा वन संरक्षण अधिकारी NE क्रांती यांच्या मार्गदर्शनाखाली भूतरामनहट्टी जंगल परिसरात मध्यरात्री हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत अवैधरित्या तोडून नेण्यात येत असलेला निलगिरी लाकडाचा साठा वाहनासह जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार राजनकट्टी येथील यल्लाप्पा चंद्रप्पा डुमनायक आणि बेनकनहोळे गावातील मल्लेश मेखळी हे दोघे निलगिरी झाडाची तोड करून वाहनातून वाहतूक करत होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. याशिवाय बेनकनहोळे गावात साठवून ठेवलेला निलगिरी लाकडाचा साठाही जप्त करण्यात आला. या प्रकरणी कर्नाटक अरण्य कायदा अंतर्गत काकती वन परिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याने अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हालसिद्धेश्वर यात्रा शनिवार दिनांक 11 व रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. शनिवारी सकाळी पाणी भरणे व मंडप उभारणी कार्यक्रमाने सुरुवात होऊन रात्री श्री भावेश्वरी देवी पालखीचे आगमन झाले व धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. रविवारी पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर विधिवत पूजन, भजन कीर्तन व गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी सुमारे 6,000 भाविकांनी महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेसाठी ग्रामस्थ मंडळ, देवस्थान ट्रस्ट व मुंबई मंडळ यांनी नियोजनबद्ध तयारी केली होती. प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. सौंदत्ती बैलहोंगल रस्त्यावर करीकट्टी गावाजवळ 11 एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विद्यानगर बैलहोंगल येथील व्यंकटेश भुजंग भिंगे व 59 हे मारुती सुझुकी कारने करीकट्टीहून सौंदत्तीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालवताना त्यांनी समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात अब्दुल साब हसन साब यांचा मृत्यू झाला तर सलीम रहिमन साब गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून सौंदत्ती पोलिसांनी गुन्हा नोंदवून उपनिरीक्षक KM बन्नूर पुढील तपास करत आहेत. बेळगाव तालुक्यातील कुद्रेमाणी येथे हरिनाम पारायण सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने श्री माऊली महिला संगीत भक्तिपाठ शिनोळी बुद्रुक यांचे अत्यंत आकर्षक व नाविन्यपूर्ण सादरीकरण रंगले.
कराओके ट्रॅकवर सादर करण्यात आलेल्या भजन, गवळण, भूपाळी आणि लोकगीतांच्या माध्यमातून महिला टाळ पथकाने ठेक्यावर नृत्य करत सादरीकरण केले. या सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून वातावरण भक्तिरसाने भारून गेले. कार्यक्रमाची विशेष शोभा तानाजी पाटील आणि देवयानी पाटील यांच्या पार्श्वगायनाने वाढवली असून त्यांच्या सुमधुर आवाजाने प्रत्येक गीताला जिवंतपणा मिळाला. महिला टाळ पथकाने पारंपरिक भक्ती परंपरेला आधुनिकतेची जोड देत सादर केलेल्या या उपक्रमाचे रवींद्र पाटील यांनी विशेष कौतुक केले. विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विजयपूर मार्गे वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती दिली. दररोज हजारो स्थलांतरित मजूर विजयपूरहून बेंगळुरूला प्रवास करत असल्याने त्यांच्या सोयीसाठी ही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील विकास कामांसाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आणि 2028 मध्ये बदल होईल असे मत व्यक्त केले. सरकारी रुग्णालयातील पार्किंग व शौचालय शुल्काबाबत काही सेवा शुल्क आकारणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव शहरातील खानापूर रोड उद्यमबाग परिसरातील 3ऱ्या रेल्वे उड्डाणपुलानंतरच्या भागात वाढत्या अतिक्रमणांमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. रस्त्याच्या कडेला अनधिकृत दुकाने व फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने फुटपाथ पूर्णपणे गायब झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून या अतिक्रमणांना नेमकं संरक्षण कोणाचं असा सवाल उपस्थित होतोय. फुटपाथ नसल्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावं लागत असून वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका तीव्र झाला आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का अशी भीती व्यक्त केली जात असून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत रामनवमी पारायण सोहळ्यानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पालक तसेच आजी आजोबांचा विधिवत पाद्यपूजन सोहळा भावनिक व सांस्कृतिक वातावरणात पार पडला. या उपक्रमातून पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जपणूक यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक अप्पाराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. अर्चना गुरव यांनी काडसिद्धेश्वर कणेरी मठाची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुले हीच आपली खरी संपत्ती आणि आधार आहेत. बालवयात संस्कारक्षम पायाभरणी होणे अत्यंत आवश्यक आहे असा संदेश देत पालक व विद्यार्थ्यांकडून संस्कार जपण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कणेरी मठाचे शिक्षण मित्र, तालुका निरीक्षक यल्लापा पाटील, शिवाजी चव्हाण, अजित कांबळे, अर्चना गुरव, अनिशा गुरव, सरोज अतिवाडकर आदींनी भावनिक प्रबोधन करत विधिवत पाद्यपूजनाचे आयोजन केले. तसेच कुमार विद्या मंदिर व राजश्री शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक येथील NT भाटे व शिक्षक वर्ग यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. सीमा कवी व शिक्षक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करत आई विषयक भावस्पर्शी कविता सादर केली. यावेळी ग्रामस्थ यशवंत डागेकर, प्रकाश गावडे, दयानंद रेडेकर, परशुराम पाटील, नारायण बेळगावकर, भाऊ बोकमुरकर, पारायण मंडळ, एकनाथ राघोजी आदींची उपस्थिती होती. बेळगाव शहरातील सर्किट हाऊस येथे सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी लिंगायत समाजाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जगज्योती बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात आणि वैभवात साजरी करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग घेऊन हा उत्सव यशस्वी करण्याचा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान या बैठकीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. विविध राजकीय घडामोडींवरही चर्चाचक्र रंगलं असल्याची माहिती मिळत असून आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला डॉक्टर प्रभाकर कोरे, लक्ष्मण सौदी, जगदीश शेट्टर, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीओळी तसेच महांतेश दोडगौडर यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध.
परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मिसेस RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नंदगड येथील सरकारी संत मेलगे विद्यालयाच्या 1988-89च्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 37 वर्षांनंतर एकत्र येत स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांनी शाळेला ग्रंथालयाची भेट देत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी श्रमदान व स्वखर्चातून एका खोलीची डागडुजी व रंगकाम करून ती ग्रंथालयासाठी सज्ज केली. नवीन ग्रंथालयाचे उद्घाटन माजी शिक्षिका गीता विष्णू मठस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या मातृभाषेच्या प्रचारासाठी आवाहन करण्यात आले असून मुख्याध्यापक सुरेश मादार यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातेरी पाटील, सुशांत पाटील, शिवानंद करविनकोप, चंदा बावकर आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विजयपूर येथील आदर्शनगर आणि गोलगुंबज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 कुख्यात गुंडांना गुंडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सुरेश सागर राठोड वय 43 याच्यावर खुनाचा प्रयत्न तसेच भारतीय आयुध कायदा अंतर्गत एकूण 14 गुन्ह्यांची नोंद आहे. सय्यद फजलुल्ला सैफुद्दीन इनामदार वय 31 याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचा प्रयत्न अशा एकूण 4 गुन्ह्यांची नोंद आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होत असल्याने त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी 11 एप्रिल रोजी अटकेचे आदेश जारी करून दोघांना अटक करत अनुक्रमे मंगळूर केंद्रीय कारागृह आणि बळ्ळारी केंद्रीय कारागृहात हलवण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक तथा पानिपतकार विश्वास पाटील यांचा राज्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि तानाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमाला 2026 निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारतचे प्रमुख सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर होते. आपल्या प्रभावी भाषणातून त्यांनी साहित्य, इतिहास आणि लेखन प्रवास यावर मार्गदर्शन केले. बेळगावमधील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात साहित्यप्रेमी आणि महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने सार्वजनिक मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंकुश केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक येथील श्री शंभूतीर्थ येथे पूजन प्रसंगी धारकरी अंकुश केसरकर यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गावडे यांनी केसरकर यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शिवप्रतिष्ठान नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. अंकुश केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास अनेक शिवभक्त उपस्थित होते. NCERTच्या इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या मुद्द्यावरून बेळगावात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. हा निर्णय इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या आंदोलनात महांतेश कोळुसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रभारी दुर्गेश मैत्री, बेळगाव जिल्हाध्यक्ष ज्योतिबा चव्हाण पाटील, वकील वैभव कुटरे, अश्वजित चौधरी तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवला जाण्याची भीती व्यक्त करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील फोर्ट रोडवरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने एकेरी वाहतूक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर दुकाने, वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. या संदर्भात व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच पाहणी करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. सुमारे 80% नागरिकांनी एकेरी वाहतुकीला समर्थन दिल्याचे निदर्शनास आले आहे. देशपांडे पेट्रोल पंप ते मुजावर खूट आणि जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोल पंप अशी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सोमवारी दिनांक 13 एप्रिल रोजी आदेश जारी करण्यात आला असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.